नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं श्रावणी यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा ब्लॉग आहे गौरी पूजन म्हणजे ववसा आहे। तर इथे आता गौरी पूजनाची सगळी तयारी झालेली आहे। आजीने पूर्ण म्हणजे आमच्या 4 जणांची सूप भरून ठेवलेली आहे, दोघे मामी, मी आणि विधी। आणि इथे आता सकाळची गडबड चालू आहे, कारण आज लवकर पूजायला घ्यायचं आहे, कारण गावातल्या बायका वगैरे पण येतात पूजायला। त्यामुळे इथे मामी वगैरे सगळ्या कामामध्ये बिझी आहेत, कारण पटापट काम वगैरे करून मग पूजाची तयारी करायला घ्यावी लागते। त्यामुळे अजून खूप उशीर होतो, म्हणून पटापट सगळं जेवण वगैरे आवरून घेणार आहेत। त्याच्यानंतर पटकन तयार वगैरे होऊन पूजायला घेणार। तर इथे बघा आता पूजाची तयारी चालू झालेली आहे। ते मामी वगैरे तयार होऊन आलेले आहेत, मी तयार झाली आहे, विधी तयार होते। त्यामुळे आम्ही आता सगळेजण तयार होतोय। ते इथे मोठी मामीने पूजायला घेतलेला आहे। तर व्हिडिओ नक्की पूर्ण व्लॉग पहा। आणि थोडा मोठा झाला आहे, थोडा व्हिडिओ मोठा झाला आहे, थोडा स्पीडमध्ये पण ठेवला आहे। आणि बाकीच्या 2 गौरी आई आहेत, म्हणजे एक आमच्या घरातली गौरी आई आणि इथला व्लॉग झाला की 2 गौरी आई आहेत, त्यांच्या घरचा पण थोडं दाखवणार आहे। तर नक्की व्हिडिओ पहा। आणि मोठी मामी जी आहे ती पूजा करते, त्यांच्या तो पूजा होईल। आणि ह्या आहेत छोट्या मामी, त्या पण खूप सुंदर दिसत आहेत। तर आता मामींचं झाले की छोट्या मामी पूजायला घेणार, नंतर मी घेणार, मग विधी घेणार। तर आणि नंतर मग ज्या काही गावातल्या बायका वगैरे येतील त्या पण पूजायला घेणार। तर चला मी म्हणजे व्हिडिओ कंटिन्यू ठेवते, तर तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ पहा। हां मग बघ प्रायव्हेटवाला, मग एकदा चौकशी कर। ओळख कशाला पाहिजे, तिकीट बुकिंग करायची आहे ना। थांब मी मम्मीला देते, मम्मी मग सांगेल तुला काय ते, ठीक आहे। असं घेते असतं। फक्त माझ्याकडे मम्मी विधीचं काढू। झालं मामाचं जरा हळदी कोणती पाहिजे होती, चिंता येऊन कमी पप्पा येताना जर फुला त्याच्यामध्ये असतील फ्रीजमध्ये आता पाच वेळा नारळ बरोबर असं सुपावर तुझ्या 2 हातांना असं घेते खाली सुपा आणि तिथेच पाठी पाठवायची तिथे चिकली सोडून काय बसले। आता आता जेव्हा करंटा घेऊन हां फ्रीजमध्ये बघ, सुट्टी असते तर सुट्टी फुलं इथे काल ठेवलेली सगळी पिशवीच कोणी फेकली सांग। चांगले मोठे वगैरे घर वगैरे तिला हळद कुंकू स्वतःला लावून देईल, आईला झालं
आणि एक गौरी जवळ काढ एक काढा काढा बरोबर. पाणी पी. नाही वाद जातो लगेच उदबत्तीचा याचा त्याचा लगेच वास नको जास्त. वड्यांचा तुमचा काय वड्यांचा? वड्यांचा मी करीतच नाही आता, काय प्रश्नच नाही. आहे का काय? एक 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 येत आहेत ते तुझ्या. तो माझ्या पाठून आलाय. आला तू का बसलीस इथं? तू काय बसलीस? आकेशची बायको ना? आकेशची शैलेशची ही बघितली रात्री, तिचा फोटो बघितलाय मी फक्त. हो काय करायचं? आणि ही आवीची हवेची ओळखते, ही पण अशोकची. आवीच ते ओळखते मी. ह्याला बघितलं नव्हतं ना दोघी. आम्हाला तुम्हाला बघते, गेल्या वर्षी पण नाही होतात. मी मावशी मावशी करतो मी मग आम्हाला बघ आता जा सोनमदा दे सगळा हातावर. हे दूध दही तिकडे घे पुढे. हे बघ इकडे आहे काय गेल्या वर्षी व्यवसाय फूल घे आपला. इथे पण आहे. भेंडीचं आणले काय? भेंडीचा फूल घे. तो बघ आपल्या ह्याच्यात नाही औषध भेंडीचं घ्या. भेंडीचा सगळा राहतं, दूध दही सगळं टाक एकदम. कुंकू असा कर, असं करायचा म्हणजे व्यवसायचा आहे ना. समोर समोर आणि नारळ पण फिरवून नारळ आपला आहे ना. असं हळद कुंकू दे पहिला. थांब मग त्या फुलात सगळं टाक, दूध दही सर्व काय पाणी. आणि मग तिला हे करायचं रानवेलीचा फुलाचा. आता कोण आणताय आमच्या ह्याने आणलं हर्ष. हो हर्षने आणला. येऊन गेला सगळं नाही ना अजून. कोण लाडवून खाली झाला ना? मग तिथे एक वाण काढून ठेव. नारळ इथे ठेव आणि इथे ठेव. दिवा दे त्यांच्या सुपात. सुपात घे ग सावकाश. नाही आता आम्हाला ठेव व्यवसाय इथं ठेवते त्या हा कोणाचा? रेशमाचा. आलेली ना, तिने आली. अजून ते चालू आहे, ते फायटिंग केलेले. आमच्या गौरीचा आहे व्हिडिओ काढला तुझा फोटो काढायचा. आई 2 मिनिटं साईडला बघ काय काढायचा तिथं बस काढायचं. ती आता काढ. ठेवणार बाजार कोणाचा झाला? आणि काय घेऊ ग पहिला? हळदी कुंकू एक फूल घे. आणि हळदी कुंकू नंतर नाही. आम्ही दरवर्षीच विसरून जातो. आईला गेला घ्यायचं. या या स्वागतासाठी. सोनम
आतलं पण ते होती ह्या बाजूला अगं बाई दादोस आल्या हे काय बाजार चाललोय गावचं काय बाजारचं आवे आले तर काय आम्ही जल्दीच असते कधी बघ लोक बाहेरचे बोलायला लागले ते गावच्या ना थांब ना जरा मी आता ठेव मोबाईल ए इकडे बघ मंगला मावशी खाताना कशाला मागो हो माग पाडू नको मागो तिकडे गेली तर बघते हा बघ पिंटी आली होती असा गिरी करते घाम सुटला बघ काय ब्लाऊज भारी आहे ना वहिनी मस्त वाटतंय घाम पण काय सुटलाय हो घाम ना तो काय विचारू नका शिवतो मेकअप कमी घाम जास्त आहे तुझं मागो तो शेवटी आणि आपलं झालं की नको पप्पा याच्यामध्ये पण कुठे ताटात पण दीदीची पोरगी बघ मम्मीचा व्हिडिओ काढते ते मी तुम्हाला तर पूर्ण तर काढ तिचं फक्त ढुंगाने त्याच्यामध्ये अगं हे मागून बाहेर मागे काढ मागे टाकी ये तुझी मम्मी पूर्ण बाय इकडे बघ बाय काय नाव दीदी सर शिवन्या इकडे बघ अगं माझ्याकडे बघ पाणी ठेवायला पाहिजे ना हो नाही घेत लावल्या हवा सूप घेऊन उभी राहा ना तिथे घेते थांब तिला ठेवली आधी काढणार कुणाचं हाच प्रॉब्लेम होतो हे बी इथे वाटीत आहे शिव इकडे आईतला चष्मा कुठे आहे थांब सोड या इकडे झालं तो जावा जा दीदीकडेच आहे तर फोटो दीदीच्या ह्याच्यामध्ये अर्धी आली पाठी होती आईला पण घ्या आईला मध्ये घ्या आणि दोघी एक साईडला असे करा नाही तर हो हो झालं थोडी मागे जा. बघा इकडे तिघीने इकडे बघा तर आमची ती पूजा वगैरे करून झाली आहे आणि आम्ही आता खूप छान छान फोटोज वगैरे काढले सगळ्यांनी ज्या म्हणजे येणाऱ्या मावशी वगैरे होत्या आजूबाजूच्या काकी वगैरे कोण त्या सगळ्या येऊन गेल्या आणि अजून म्हणजे येतात बहुतेक पण कोण लेट वगैरे येतो तर आमचं जेवढं होतं तेवढ्यांचं मी व्हिडिओ काढले आणि आम्ही आता खाली जाणार आहोत म्हणजे दुसरी जी
पूर्ण म्हणजे गावातली जी भावकीची जी गवर आहे ना तिकडे मी आली आहे आता. तर हे रूम म्हणजे हे आपलं मंदिर आहे भावकीचं, मोठं मंदिर तिथे खाली आहे आणि हे जे जुनं आहे तर इथे गणपती आणि गवर बसलेली असते. तर इथे पण खूप बायका आहेत, म्हणजे इथे पण आता ह्या मधल्या साईडच्या ज्या असतात त्या तिथल्या बायका इकडे येतात सगळ्याजणी, वरच्या साईडच्या असतात त्या इकडे मामांच्या घरी येतात आणि खाली एक गवर आहे तिकडच्या साईडच्या येतात. अशा 3 गौरी बसतात. तर ही पूर्ण आमची म्हणजे गावातली सगळे सार्वजनिक जी गवर आहे तटकरे लोकांची त्यांची आहे ती गौरी आई. तर मी इकडे आली आहे आता पाया वगैरे पडायला आम्ही, आणि इकडून मग आम्ही खाली जाणार आहोत. तर इकडे आता पाया वगैरे सगळे पडून घेतात आहेत. तर ती दुसरी गौरी आई होती आणि आता हा तिसऱ्या गौरी आईचा व्हिडिओ चालू आहे. सुरेखा ज्या बाई आहेत, सुरेखाबाई ज्या आम्हाला शिकवायला होत्या 4थीपर्यंत, हे त्यांच्या घरातल्या आहेत. तर इथे पण आम्ही फोटोज वगैरे काढले आणि गौरी आईच्या पाया वगैरे पडून घेतल्या. तर त्या थोड्या कामात बिझी होत्या म्हणून त्या नव्हत्या, म्हणजे त्या तयार वगैरे होत होत्या आतमध्ये. तर त्यांच्या इथे पण पाहुणी म्हणजे बायका वगैरे येतात भरपूर. ते पण पूजून वगैरे झालेलं आहे. आम्ही पाया वगैरे पडून घेतला, गौरी आई गणपती बाप्पा यांचे दर्शन घेतलेलं आहे. आणि आता इथे पण अजून खूप बायका येतात, पण जेवढं होतं तेवढे मी व्हिडिओज काढले आणि आम्ही पण तिथून निघालो. आणि थोडंसं मग आम्ही आमच्या गावात म्हणजे माझी मावशी, चुलत मावशी, तिकडे गेलो. हे मंदिर आहे, हे मोठं मंदिर आहे. तर इथला आतला व्हिडिओ मी काढलेला आहे, पण त्याचा व्हिडिओ मी नंतर दाखवेल, याच्यामध्ये नाही आहे. जेव्हा आम्ही नेक्स्ट व्हिडिओ काढलेला आहे त्याच्यामध्ये आहे तो. तर इथे आम्ही जे नंदा मावशी आहे ना त्यांच्या घरी जात होतो 3 जणी, मी, माझी फ्रेंड आणि माझी बहीण. आणि बघायला पण खूप भारी वाटतं ना. कुठे ह्या साईडला आहे का स्विमिंग पूल वगैरे? अरे हा यार, बघू दे. मस्त ना गावच्या साईडला एकदम घर. हा आपल्या जोडीला आलाय काय? अगं ती आता ना दीदी सगळीकडे पाया वगैरे पडून येते आता. आम्ही घरूनच आलो की आता. फुलं बिलं नाही आहेत काय? हा हे बघ इकडे बघ. हो आले. नाही ना, मी नाही बघितलं घर. मागे पण आली, बाहेरूनच गेली. हे देव बाप्पा, हे देव बाप्पा, हा गणपती बाप्पा मोरया. ते हॉल ना आणि किचन इकडे. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. ह्या मावशीचं घर मी बघितलं नव्हतं, म्हणजे गावात तिचं वेगळं घर आहे आणि हे दुसरं बांधलं आहे. तर ते बघितलं, देवीआईंचे पण व्हिडिओज दाखवले, फोटोज दाखवले. आणि आता मी घरी आलो आहोत, जेवायला बसणार आहोत. सगळेजण बसलेले आहेत. आता उपवास सोडायचा आहे. मस्त वडे वगैरे केलेले आहेत मामीने, गोड वडे. तर चला आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. बाय, मिळूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.